नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता कधी होणार सोयाबीनचा भाव 4800 पार। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4800 पार। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4800 पार। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी, सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती, आणि या सर्वांचा परिणाम आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये कधी आणि कसा होणार, आणि अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव 4800 पार। चला जाणून घेऊयात। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी ही या ठिकाणी आपल्याला कुठेतरी $11.5 प्रति बुशेलच्या आसपास दिसत आहे। जाणकारांच्या मते ही जी सोयाबीनची बाजारभाव पातळी आहे याच्यामध्ये मे महिन्यात सुधारणा होणार। या सुधारणेमुळे सोयाबीनचा बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला $12.5 प्रति बुशेल्स पर्यंत जाताना दिसणार आहे, आणि या तेजीचा कुठेतरी फायदा देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या भावाला होताना दिसू शकतो, कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भाव वाढला की आपोआप देशांतर्गत बाजारामध्ये सुद्धा भाव वाढत असतो। आणि दुसरीकडे एक गोष्ट लक्षात ठेवा की देशामध्ये सोयाबीनची विक्री दिवसेंदिवस कमी होत आहे। सध्या जी विक्री 1.25 लाख क्विंटलच्या आसपास आहे, ही विक्री कुठेतरी मे महिन्यात आपल्याला 1 लाख क्विंटलच्या खाली येताना दिसणार आहे, आणि या घडामोडी होणार आहेत 15 मे नंतर। आणि तुम्हाला सांगतो, सध्या जी भाव पातळी 4200 ते 4600 च्या दरम्यान आहे, ही बाजारभाव पातळी वाढणार, आणि 15 मे नंतर जर सोयाबीनचा भाव 4800 पार झाला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको, असं या ठिकाणी जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे। मग विक्रीचा विचार करत असाल तर कधी करायची बरं? तर लक्षात घ्या, मे महिना हा सोयाबीनच्या भाववाढीसाठी अनुकूल आहे, पण याच्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव जास्तीत जास्त 4800 पर्यंत जाऊ शकतो। पण जून महिन्यात पुन्हा एकदा सोयाबीनच्या भावामध्ये आपल्याला या ठिकाणी घसरण दिसणार आहे। कारण काय की पेरणीसाठी आपल्याला खत बियाणांची आवश्यकता असणार आहे, त्यासाठी पैशाची आवश्यकता आहे, म्हणून सोयाबीनची विक्री ही जून महिन्यात वाढताना दिसणार आहे। आणि त्यामुळे मे महिन्यात तुम्हाला सोयाबीनची भाव पातळी 4800 च्या आसपास दिसली
की तिथं आपण सर्व सोयाबीन विक्री करून टाकावं, ज्यामुळे होईल आपला फायदा. कारण भविष्यात सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता काय अलीकडच्या काळात इथं दिसत नाही. तर मित्रांनो, आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.